नमस्कार. मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे आनंदीमय स्वागत करत आहे. आज आम्ही तुमच्यासमोर एक भावूक लघुकथा प्रस्तुत करत आहोत. त्याचे नाव आहे माझी माऊ आणि मी तिचा बोका. ही कथा लिहिली आहे सुचित सुधाकर पिंपुटकर यांनी. व्यवसायाने शिक्षक असलेले आणि विलोभनीय व्यक्तिमत्व असलेले सुचित सर थोडे मिश्किल स्वभावाचे आहेत. खरे तर माझी मुलगी शिवानी हिचे हे सर, पण एक पालक या भूमिकेनंतर ते आज माझे चांगले स्नेही बनले आहेत. गणित हा कठीण विषय सोपा करून शिकवावा तर त्यांनीच. खाजगी क्लासेसमध्ये त्यांचे शिकवणे विद्यार्थी वर्गात प्रशंसनीय ठरले, म्हणूनच ते विद्यार्थ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. एखादा शिक्षक कडक शिस्तीचा असतो ही चालत आलेली व्याख्या त्यांनी कधीच खोडून काढली. या उत्साही सरांच्या कल्पकतेतून साकारलेली ही एक हळवी कथा आहे. ही जरी लघुकथा असली तरी त्याचा आशय मनाला चटका लावून जातो. चला तर ऐकूया माझी माऊ आणि मी तिचा बोका. माझी माऊ आणि मी तिचा बोका. अरे असा कसा रे तू? तुला झिडकारलं, छळलं, अबोला धरला तरीही अजूनही तू तसाच राहिलास. थकला नाहीस? नाही ना? अगं, हा वाट बघण्याचा प्रवासच इतका सुंदर होता ना की काही वाटलंच नाही. बघ ना, अजूनही तुला आवडणारा हा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा कसा एकदम फ्रेश आहे तो. तसाच मी पण. तू आज भेटायला येणार म्हटल्यावर कसा अगदी ताजा तवाना झालोय. हा बघ, तुझ्या आवडीचा मी निळ्या रंगाचा शर्टही घातलाय. तू चिडला नाहीस मी एवढा उशीर केला म्हणून? अगं काय हे, तुला माहित आहे ना मी तुझ्यावर कधीच चिडत नाही तो. बरं असो, हा गजरा घे बघू आधी आणि माळ बघू. अरे काय हे, आता उरले आहेत का माझे केस गजरे माळायला? किती काळेभोर केस होते माझे. हो खरंच, तुझे लांब लचक काळेभोर केस छानच होते. पण आताही तू छान दिसतेस हो. पण हे चंदेरी विरळ झालेले केस देखील तुला अगदी शोभून दिसतात. छट, काहीतरीच तुझं. वा, अजूनही अगदी तशीच गोड लाजतेस हो. हो का? बरं बरं, तुझा माझ्यावर अगदी विश्वासच नाही. अरे तसं नाही आहे रे. चिडचिड करू नकोस. मला माहीत आहे तुला मी कशीही असले तरी आवडते. अरे हसतोस काय? काही नाही. बरं चल, तुला नेहमीसारखा आलं घातलेला चहा पाजतो. अजूनही मी चहा छान बनवतो बरं का. नेहमी चहामध्ये आलं किसून घालताना तुझी अगदी आठवण येते. मग ना तुझ्यासाठी मी थोडासा कपात ठेवायचो. अगं तशी मी सवयच लावून घेतली होती. अरे काय हे, काहीतरीच तुझं. अगं खरंच. बरं, आपल्या नातीलाच विचार. थांब मी तिला बोलावतो. पल्लो, ए पल्लो, ये बघू. आजोबा आजोबा, काय झालं? अहो बोला. अहो इतक्या दिवसांनी तुम्ही कोमातून बाहेर आलात. बोला ना आजोबा, बोला ना. हाक मारून तुम्ही एकदम गप्पच काय झालात? बोला आजोबा, बोला. बोला ना प्लीज. डॉक्टर बघा ना. डॉक्टर म्हणतात आय एम सॉरी, ही इज नो मोर. तरीही पल्लवी म्हणते बघा ना बाबा, आजोबा काहीच कसं बोलत नाही. त्यांनी मला हाक पण मारली. आजोबा बोला ना, बोला ना, प्लीज प्लीज, माझ्यासाठी बोला, बाबांसाठी बोला. बाबा म्हणतात पल्लवी, बाळा जाऊ दे त्यांना जाऊ दे त्यांच्या माऊकडे. इतके वर्ष ते अगदी एकटेच राहिले. अगं मी 10 वर्षाचा होतो तेव्हा माझी आई गेली, पण तेव्हापासून ते नेहमी तिच्याशी असेच बोलायचे. त्यांची ती माऊ आणि तिचा तो बोका होते. पल्लो, जाऊ दे त्यांना, जाऊ दे त्यांना त्यांच्या माऊकडे. धन्यवाद.